चला षटतिला एकादशीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तुम्हाला माहितीच असेल, एकादशी हा भगवान विष्णूंच्या पूजेसाठी एक खास दिवस असतो. आणि ही जी षटतिला एकादशी आहे ना, यामध्ये तीळ आणि अन्नदानाला खूप विशेष महत्त्व आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट, या एकादशीचं नाव षटतिला का पडलं असेल? षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. म्हणजे या दिवशी तिळाचा 6 वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. कसा? तर बघा, स्नानाच्या पाण्यात तीळ टाकणं, तिळाचं उठणं लावणं, तिळाने हवन करणं, पितरांना तिळाचं तर्पण देणं, जेवणात तिळाचा वापर आणि हो, तीळ दान करणं. आता दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. या व्रतामध्ये अन्नदानाला इतकं महत्त्व का आहे? यामागे एक कथा आहे. एका श्रीमंत स्त्रीने सगळं काही दान केलं, पण अन्नदान मात्र कधीच केलं नाही. मग काय, भगवान श्रीकृष्णानेच एका भिक्षुकाचं रूप घेतलं आणि तिला तिची चूक दाखवून दिली. पुढे तिने हे व्रत करून अन्नदान केलं आणि तिचं सगळं वैभव तिला परत मिळालं. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे या दिवसाचा विशिष्ट पूजाविधी. या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची षोडशोपचार पूजा करतात. त्यांना उडीद आणि तिळाच्या खिचडीचा खास नैवेद्य दाखवला जातो. इतकंच नाही तर रात्री ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा या मंत्राने तिळाच्या 108 आहुती देऊन हवनही केलं जातं. थोडक्यात सांगायचं तर षटतिला एकादशी म्हणजे तिळाचा 6 प्रकारे वापर करून आणि अन्नदान करून भगवान विष्णूंची कृपा मिळवण्याचा दिवस.